नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असे अद्भुत आणि चमत्कारिक शिवलिंग दाखवणार आहे जे चक्क जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये आत आहे। ते या भागामध्ये गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते। त्या जागृत पवित्र अशा शिवलिंगाचा जलाभिषेक केल्यावर नक्कीच प्रत्येकाच्या हर एक मनोकामना पूर्ण होतात आणि त्या पूर्ण झाल्यावर पुन्हा याच ठिकाणी येऊन या पवित्र शिवलिंगाला जलाभिषेक करावा लागतो अशी आख्यायिका मानली जाते। तसंच आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे, जे ठिकाण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते ठिकाण प्रभू श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले अत्यंत प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे। तर नक्कीच आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला खूप सारी नवीन माहिती मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या या प्रवास वर्णनाला सुरुवात करतो। मित्रांनो, तुम्हाला त्या प्रसंगाबाबत माहितीच असेल ज्यामध्ये रावण जेव्हा सीता मातेचं अपहरण करून घेऊन जात होता, त्यावेळी त्याचा सामना जटायूशी होतो आणि तिथे रावणासोबत हा विशाल असा जटायू पक्षी युद्ध करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, रावणासोबतच्या या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या जटायूने नक्की प्राण कोठे सोडले होते आणि जखमी होऊन जमिनीवर पडलेल्या जटायू पक्षाचे नक्की काय झाले? तर ती सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासोबत तुम्हाला मी अशा काही चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे की ज्या ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझी सकाळ सुरू होते अकोले मधल्या थंडीने भरलेल्या थंड वातावरणामध्ये। आजचा दिवस खास आहे। आज मला मोठा लांबचा प्रवास करायचा आहे। तो प्रवास मी माझा मित्र प्रवीण सोबत करणार होतो। त्याच्या स्कूटीने आम्ही सकाळीच निघालो। सकाळी अंघोळ करून लवकरच घरातून निघायचं ठरवलं। थंडीचं जाड जॅकेट घालून मास्क लावून अकोलेमधून आम्ही निघालो। सकाळची थंडी स्कूटीवर जरा जास्तच जाणवत होती, पण खरं तर फिरायचं झालं तर बाईक पेक्षा उत्तम पर्याय नसतो असं मला वाटतं। दिवसाची सुरुवात उत्साहात झाली। सकाळचं थंड वातावरण, नागमोडी वळणं असलेले घाट, एक नवी वळणं, नवी ठिकाणं, नवीन गावं, असं सगळं पाहत आम्ही निघालो होतो। लाल बुंद सूर्य आता डोंगरातून वर निघून धुक्यात अलगद तरंगल्यासारखा वाटत होता। हिरवीगार शेती, दबक्या छपरांची, रस्त्यालगतची जुनी गावातली घरं, गारटलेल्या सकाळी घरापुढे बसलेली माणसं, बायका, पोरं, हे सारं पुस्तकातल्या वर्णनासारखं होतं। पुढे आलो। एक रस्ता कळसुबाईकडे जात होता। मागे लांब धुक्यातला कळसुबाई डोंगर, तर दुसरीकडे हरिश्चंद्रगड, अशी निसर्गाची सीमा क्षितिजावर आखीव रेखीव दिसत होती। त्याच्याकडे पाहत जाऊ कधीतरी हे मनात ठरवून आम्ही पुढे निघालो। साधारण तासाभरानंतर नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या टाकेल या गावात येऊन पोहोचलो। हे गाव तसं छोटंसं पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं। गावात जो तो आपल्या गडबडीत होता। दुकानदार, दुकानं शोधणारी गिराईक, असा सारा राबता पाहायचा असेल तर एकदा तरी अशा गावात नक्की यावं। आता मी तुम्हाला सांगतो की इथपर्यंत कसं यायचं। टाकेद हे गाव नाशिक पासून साधारण 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबई नाशिक हायवेवरून आल्यावर तुम्ही गोटीवरून या ठिकाणी येऊ शकता। टाकेद गावात आल्यावर आम्ही थोडाफार नाश्ता केला, मग
पुढे निघालो. टाकेद गावापासून थोडं पुढे गेल्यावर मी पोहोचलो सर्व तीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्रावर. तसं या ठिकाणाचा मोठा इतिहास आहे. रामायणाची साक्ष देणारं हे ठिकाण फारच कमी जणांना माहिती आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जटायू आणि रावणाच्या युद्धाबाबत सांगितलं होतं. रावणाशी भयंकर युद्ध केल्यानंतर जटायू याच ठिकाणी पडला होता. त्याला जखमी पाहून रामाने जमिनीमध्ये बाण मारून पाणी काढलं आणि घायाळ जटायूला पाणी पाजलं. पण शेवटी त्याने इथेच आपले प्राण प्रभू श्रीरामांच्या मांडीवर सोडले आणि मोक्ष प्राप्ती मिळवली. युद्धात जखमी झाल्यानंतर जटायू इथे कोसळले. प्रभू श्रीराम जेव्हा सीतामातेच्या शोधात इथे पोहोचले तेव्हा जटायूनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी जटायूवरती याच भूमीवरती अंत्यसंस्कार केला. जटायूच्या तहानेसाठी श्रीरामांनी जमिनीवर बाण मारून पाताळगंगेला पाचारण केलं, ज्यामुळे येथे पाण्याचं कुंड तयार झालं. म्हणूनच या ठिकाणाला सर्व तीर्थ टाकेद असे म्हणतात. चला, आता या पवित्र ठिकाणाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं, तर आता मी तुम्हाला दाखवतो की सध्या या ठिकाणी पाहण्यासारखं काय काय आहे. आता या ठिकाणी आल्यावर आपल्याला हे ठिकाण बरंच शांत आणि आत्मशांतीची अनुभूती देणारं वाटतं. पायऱ्या उतरून तुम्ही समोर पुढे चालत आल्यावर डाव्या हातापासून मंदिरांची सुरुवात होते. सरळ पुढे आल्यावर आपणास उंचावर असलेली जटायूची मोठी भव्य मूर्ती दिसते. आर्त भावनेने किंचाळणारा, पंखांना जखमा होऊन जमिनीवर कोसळलेला जटायू फारच प्राचीन गिधाड पक्षी होता. तो राजा दशरथाचा जुना मित्र, सूर्याचा सारथी अरुण यांचा पुत्र आणि संपातीचा धाकटा भाऊ होता. जटायूच्या या भव्य मूर्तीखाली मोठे कुंड पाहायला मिळते. हे कुंड आता जाळी लावून बंद केलेले आहे. तर कुंडाच्या आत चारही बाजूंनी देवतांच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर त्याच्या खाली आणखी एक कुंड दिसते. या दोन्ही कुंडांच्या समोर एक मोठे सुंदर जुन्या बनावटीचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर सुबक सुंदर असून मंदिराच्या कळसापासून ते खालच्या भागापर्यंत वेगवेगळ्या मूर्त्या त्यावर कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिराच्या कळसाजवळच्या वरच्या भागात भारवाहक यक्षाची सुंदर मूर्ती दिसत आहे, जिने आपले हात वर करून मंदिराचा कळस धरलेला आहे. हे यक्ष म्हणजे शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातात. त्याच्या खालच्या थरात पारंपरिक धोतर आणि उपरने परिधान केलेले द्वारपाल दिसतात. त्याच्या खाली मृदंग किंवा ढोलक सारखे वाद्य वाजवताना देवदेवतांसोबतच गंधर्व किंवा वादक यांच्या मूर्ती आहेत. त्याच्या खाली मारुती आहे. त्याच्या एका हातात झेंडा आणि तो बसलेला आहे. तर मध्यभागी कृष्ण आणि त्याच्या शेजारी काठावर गरुड दिसतो आहे. त्याच्या खाली विविध आकारातल्या चेहऱ्यांची गणपट्टी दिसते. तर खाली मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन द्वारपालांच्या मध्ये विष्णू आणि गणपती कोरलेले दिसतात. चला, आता या प्राचीन जटायू मंदिरातली जटायूची मूर्ती कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. मंदिर छोटेखानी जरी असले तरी मंदिराच्या आतला गाभारा अतिशय पवित्र आणि मनोशांतीचा अनुभव देणारा आहे. मंदिराचं सुंदर छत आणि त्यापुढे जटायूला कवेत घेतलेली
शोक मुद्रेतली श्रीरामांची मूर्ती पाहून मन व्याकुळ होते. तर निष्प्राण पडलेला जटायू किती वृद्ध असेल याचा अंदाज लावता येतो. मंदिरातून दर्शन घेऊन मी बाहेर निघालो. मंदिराला गोल फेरा मारताना मला कीर्तिमुख आणि व्याल शिल्प दिसले. गोल फिरून मी मंदिराच्या मागच्या बाजूस गेलो. या ठिकाणाचा अतिशय मुख्य पण दुर्लक्षित भाग मला दिसला. इथे याच ठिकाणी रामाने बाण मारून सर्व तीर्थ निर्माण केले होते. नंतर ते पुढे मंदिराखालून वाहत 2 मोठ्या कुंडामधून पुढे निरंतर वाहते असे पाहायला मिळाले. चला, हा होता या व्हिडिओचा पहिला भाग. आता मी तुम्हाला याच ठिकाणी असलेले गुप्तेश्वर महादेव शिवलिंग कसे आहे ते दाखवतो. जटायू मंदिराचं दर्शन घेतल्यावर मंदिराच्या शेजारीच एक सुंदर नंदी आणि प्राचीन असं शिवलिंग पाहायला मिळते. मूर्तीमध्ये नंदी शांतपणे बसलेल्या स्थितीत आहे. त्याच्या अंगावर कोरीव दागिने, गळ्यात माळा आणि पाठीवर एक सुंदर कापड आहे. मूर्तीवर राखाडी, निळा, भगवा अशा विविध रंगाचे लेप दिसतात, जे स्थानिक परंपरेनुसार लावले असावेत. नंदीच्या डोक्यावर बेलपत्री वाहिल्याचे दिसते. नंदीच्या समोर उजव्या कोपऱ्यात एक शिवलिंग आणि त्यावर असलेला शेषनाग दिसत आहे. नंदीचे मुख शिवलिंगाच्या दिशेने आहे. याच नंदीच्या समोर शिवलिंगाच्या समोर आणखी 2 शिवलिंग आहेत. त्यापैकी एक सामान्य शिवलिंगासारखे दिसते, तर त्याच्या समांतर जे शिवलिंग आहे तिथून बाहेरून पाहता फक्त योनी दिसते आणि जिथे शिवलिंग असते तिथे फक्त मोकळा भाग दिसतो. तर पुढे जाऊन पाहता हे शिवलिंग जमिनीच्या खाली आत भूगर्भामध्ये आहे. हे शिवलिंग फारच अनोखे आणि चमत्कारिक आहे. या शिवलिंगाला गुप्तेश्वर महादेव शिवलिंग म्हणून ओळखतात. जमिनीच्या आत असलेल्या या शिवलिंगाबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. हे शिवलिंग जमिनीत आत असलं तरी हे शिवलिंग इच्छापूर्ती करणारे आहे असे मानले जाते. त्यामुळे येणारा प्रत्येक जण हे शिवलिंग जमिनीच्या आतून या प्रकारे वाकून हात घालून भूगर्भातून बाहेर काढतो आणि पुन्हा इथेच आणून ठेवतो. झोपा 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 खाली खाली झोपा काही झोपा खाली झोपा. आता झोपा. नाव घ्या. तुमच्या मनात काय कल्पना आहे ती नाव घ्या. तुमच्या अपेक्षा काय त्या नाव घ्या. विचार करा. काहीतरी देवाचं नाव घ्या. काही अपेक्षा मनात पूर्ण होतील का पहा. होत असेल तरच वर. बघा मित्रांनो, या प्रकारे जमिनीवर झोपून हाताने हे शिवलिंग बाहेर काढावे लागते. शिवलिंग काढण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही प्रयत्न करतात. ज्यांची मनोवांछित म्हणजे मनातली इच्छा पूर्ण होणार असते त्यांना हे शिवलिंग सहज काढता येते. त्यानंतर ते कुंडात धुवून परत आणून ठेवले जाते. बघा, आता जमिनीत असलेलं हे शिवलिंग आतून कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो.
बघा, जमिनीच्या आत साधारण हात जाईल अशी मोठी गोलाकार जागा दिसते. पूर्वीच्या काळात ज्यांनी हे सर्व तयार केले ते खरोखरच फारच हुशार आणि दूरदृष्टी असणारे होते, हे यावरून समजते. टाकीदला आल्यावर भाविक या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. आज मी प्रवीणसोबत आलो इथे टाकीरला, तो मला घेऊन आला आणि खास करून आम्ही आलो इथे दर्शन वगैरे घेतलं. तर काय महत्त्व आहे या सर्व तीर्थाचं? इथे जटायू पक्षी हा रावणाला अडवण्यासाठी गेलेला आणि त्याला रावणाने घायाळ केल्यानंतर तो इथे पडला आणि रामाला जेव्हा कळालं तेव्हा तो जिवंत होता आणि त्याला तहान लागली. तर मरण्याच्या आधी पाणी पाजण्यासाठी रामाने इथे बाण मारलेला आणि इथे मागे इथे त्याचं मंदिर आहे. जटायू मंदिर आहे जटायू इथे मंदिर पाठीमागे आहे. जेवाला हे जटायू मंदिर आहे. इथे जाऊन दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे गुप्तेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. पिंड आहे जमिनीमध्ये. दोन इथे पाण्याचे कुंड आहेत जे 12 महिने पाणी असते त्याला. इथल्या कुंडाला 12 महिने पाणी असतं आणि रामाने जिथे बाण मारलं तिथे आणि बरोबर. इथे ही जी पिंड आहे इथे इच्छापूर्तीसाठी सगळे लोक गुप्तेश्वर महादेव मंदिर इथे आहे. पिंड काढायची आणि तो आणून या कुंडामध्ये धुवायचा आणि इच्छा मागायची, इच्छा आपल्या पूर्ण होतात. असं या सर्व तीर्थ टाकीचं महत्त्व आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शांतता आणि अध्यात्माची आवड असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया नव्या प्रवास वर्णनामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रवास करत राहा.